हॅलो फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा जो टॉपिक आहे त्यासाठी खूप 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 लोकांच्या कमेंट आल्या होत्या। खूप रिक्वेस्टेड असा हा टॉपिक आहे। तर आता राज्यसेवा एग्जाम जसं की आपल्याला माहितीच आहे की 11 ऑक्टोबरला राज्यसेवेची पूर्व परीक्षा आहे। तर ह्या एक महिन्याचं नियोजन काय असावं, त्याची स्ट्रॅटर्जी काय असावी, ह्या शेवटच्या एक महिन्यांमध्ये काय काय करावं, रिव्हिजन कशा प्रकारे करावं, टाइम मॅनेजमेंट कसं असावं, याबद्दल खूप विद्यार्थ्यांनी क्वेश्चन विचारले होते। तर त्या रिलेटेडच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि तुमचे आणखीन काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही मला खाली कमेंट करा, ते सुद्धा आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूयात। तर ह्या 30 दिवसांचं शेवटच्या 30 दिवसांचं नियोजन काय असावं, जसं की तुम्ही बोलताय की ही अशी सिच्युएशन आहे कोरोना वगैरे, त्यामुळे सगळे क्लासेस वगैरे बंद आहे, टेस्ट सिरीज वगैरे लावता, बऱ्याच विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज वगैरे लावायच्या होत्या पण त्या टेस्ट सिरीज वगैरे लावता येत नाही आहेत वगैरे वगैरे, खूप सारे प्रश्न आले होते। तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे। लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा। मला अशी आशा आहे की तुमच्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओमध्ये होऊन जाईल। ओके, तर चला तर मग आपण आपल्या ह्या टॉपिकला सुरुवात करूया की मिशन राज्यसेवा 2020 शेवटच्या 30 दिवसांचं नियोजन काय असावं। ओके, आणखीन एक मागच्या एका व्हिडिओमध्ये एका विद्यार्थ्यानं कमेंट केली होती की एक्झामच्या डेट, आता आपल्याला माहीतच आहे की एक्झामच्या डेट सारखा पोस्टपोन होत होत्या, त्यामुळे विद्यार्थी बोलत होते की खूप निगेटिव्ह माइंड झालेला आहे, काय करावं, अभ्यास होत नाही आहे, एक्झाम कधी होईल। तर मी तुम्हाला इथे हेच सांगते की हे सर्व प्रॉब्लेम सगळेच फेस करत आहेत। तर तुम्ही या सर्व प्रॉब्लेममध्ये पण एक पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवून, म्हणजेच आपल्याला एक्झामसाठी जास्त वेळ मिळाला आहे, या वेळेचा आपण कसा सदुपयोग करू, यामध्ये आणखीन टॉपिक कसे कव्हर करू, मध्ये आपला मेन्सचा पण सिलेबसमध्ये थोडे चेंजेस वगैरे केले, त्यामध्ये त्या सिलेबसचे पॉईंट्स वगैरे होते ते परत काही विद्यार्थ्यांनी बघितले का, त्याचा अभ्यास केला का, हे सर्व करण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा वेळ मिळाला असा विचार करा। उगीच निगेटिव्ह थिंकिंग करू नका की एक्झाम पुढे जात आहेत वगैरे वगैरे असे। आणि असं नाही आहे की फक्त तुम्हाला एकट्यालाच प्रॉब्लेम्स आहेत, या जगामध्ये अशी खूप लोक आहेत की त्यांना खूप प्रॉब्लेम्स वगैरे आहेत, त्यावर ते मात करून ते सक्सेस झालेले आहेत। आणि असं नाही, तुम्ही स्ट्रगल केल्याशिवाय लाईफमध्ये तुम्हाला काहीच इझिली भेटणार नाही आहेत। ह्या सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत ह्या सगळ्याचा इश्यू करू नका, तुम्ही तुमचा अभ्यास करा। असं अभ्यास कंटिन्यू, त्यामध्ये सातत्य ठेवत जावा, म्हणजेच आपण बोलतो ना की कन्सिस्टन्सी इज द की ऑफ सक्सेस। तर तुम्ही जर सातत्य ठेवून अभ्यास करत राहिला, एक्झाम कधी का होईना, ॲटलिस्ट तुम्हाला सांगितलं ना की उद्या एक्झाम आहे, तर तुम्ही प्रिपेअर असला पाहिजे की उद्या एक्झाम आहे, आपल्याला स्टडी आपला झालेला आहे आणि आपण आता उद्या एक्झाम देणार आहोत। ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सचा इश्यू करून काही होणार नाही आहे, अभ्यास करा। आणि एक क्यूटो पण होता कि भाग्य उनका साथ देता है जो संकट में भी अपने लक्ष्य के प्रति दृढ़ रहता है। तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा इश्यू करण्यापेक्षा या सगळ्या प्रॉब्लेमवर तुम्ही मात करा आणि तुमचा स्टडी आहे तो कंटिन्युअसली सुरू ठेवा। ओके, तर चला तर मग आता तुम्हाला मी शेवटच्या 30 दिवसांचं नियोजन काय असावं हे सांगते। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाईम मॅनेजमेंट। तुम्ही टाईम मॅनेजमेंट तुमचं व्यवस्थित केलं पाहिजे। तुम्ही कंटिन्युअसली जो अभ्यास करताय त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे आणि कंटिन्यू तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे। तुम्ही कमीत कमी दिवसातून 10 तास तरी या अभ्यासाला दिले पाहिजेत, कमीत कमी। जर ते डिपेंड आहे की तुम्ही पूर्ण वेळ अभ्यास करत असाल तर। आता काही विद्यार्थी आता लॉकडाऊन, या सर्व कोरोनामुळे लॉकडाऊन वगैरे होतं, त्यामुळे घरी गेलेत आणि प्रत्येकाला आता पॉसिबल नाही आहे की बाहेर तुमच्या लायब्ररीमध्ये येऊन तुम्ही स्टडी वगैरे करू शका। मग कमीत कमी 10 तास जरी तुम्ही दिलेत ना रोज, तर तेवढे तुम्हाला सफिशियंट आहे। तर 10 तासाचं नियोजन देखील मी तुम्हाला या लेक्चरच्या शेवटी सांगणार आहे की ते 10 तासाचं नियोजन कसं असावं। तर ते सातत्य ठेवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे। तुमचे सर्व विषय
आतापर्यंत वाचून झालेला असणार आहेत. गेल्या एका वर्षामध्ये तुमचे सर्व विषय तुम्ही वाचन झालेला असणार आहे. तर तुम्ही आता ह्या एका मंथच्या पिरियडमध्ये सगळं रिव्हिजन करायला घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आणि कन्व्हर्सेशन ठेवलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. हा सगळा विचार नाही करायचा की मी घरी आहे, मला जास्त वेळ अभ्यासाला देता येत नाही आहे, किंवा म्हणजे जमत नाही आहे अभ्यास करायला. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी कारणे असतील. मला लायब्ररीमध्ये शांत वातावरणात बसून अभ्यास करण्याची सवय आहे वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टींचा आता इश्यू करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण कारणे सांगून काही होणार नाही आहे. आणि कारणं सांगूच नका, नुसता अभ्यास करा. जग कारण विचारत नाही, जग फक्त रिझल्ट विचारत असतं. तर त्यांना ते करून दाखवा. हे सर्व कारण नंतर सांगून काहीच याचा फायदा होणार नाही आहे. तुमचा जो रिझल्ट आहे ना, तोच सगळं काही सांगून जातो. त्यामुळे ही अशी कारणं देऊ नका. आणि असा विचार म्हणजे काही लोक असा विचार करतात की वॅकन्सी कमी आहेत, जागा इतक्या आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला फक्त एक जागा हवी आहे. तुम्हाला इतक्या सगळ्या जागा नको आहेत की फक्त एका पोस्टसाठी आपण एवढे सगळं कष्ट करत असतो. तुमची ती एक पोस्ट आहे, ती मनामध्ये पक्क करून ठेवा की ही एक जागा आहे ना, ती माझीच आहे. झालं. मग हा विचार करू नका की व्हॅकन्सीज कमी आहेत, कट ऑफ किती लागेल. हे सगळं निगेटिव्ह विचार आता करत बसू नका. आणि जास्तीत जास्त स्टडी मटेरियल यूज करायचं, जास्तीत जास्त क्वेश्चन सेट घ्या, हे घ्या, असलं काही करायचं नाही. ह्या सर्वांमुळे आपलं माइंड निगेटिव्ह होतं आणि अभ्यासातील जे लक्ष आहे ना, ते कुठेतरी आपलं विचलित होतं. आणि काही विद्यार्थ्यांच्या मध्ये एक्झामबद्दल भीती असते की अभ्यास खूप छान करतात, प्रत्येक गोष्टीचा छोट्या छोट्या पॉईंटचा स्टडी त्यांचा खूप छान झालेला असतो, पण मनामध्ये फक्त भीती असते, एक्झामची भीती असते. तर ह्यामध्ये सुद्धा काय होतं की तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि त्याचा कुठेतरी परिणाम तुमच्या एक्झामवर होतो. ओके. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस 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 शिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्हाला होता होईल तितकी तुम्ही प्रॅक्टिस रोज करायला घ्या. रोज एखादा क्वेश्चन पेपर जीएसचा आणि सीसॅटचा एखादा प्रश्न तुम्ही सोडवलाच पाहिजेत. आजपासूनच सुरुवात करा. तर तुमची जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल, लक्षात घ्या, फक्त आपण वाचन करायचं नाही. ही स्पर्धा वाचनाची नाही आहे. म्हणजे भरमसाठ पुस्तकं घेतली, ती वाचन केलीत काही फायदा नाही आहे. कारण तुम्ही जे पुस्तकं वाचत जाता ते लाईन टू लाईन प्रश्न येणार नाही आहेत. जसं आपण कॉलेज लेवलपर्यंत एक्झाम दिलेली आहे की या गोष्टीचं या घटनेचा एक स्पष्टीकरण द्या वगैरे, असं नाही आहे. असं डॉंकी वर्क नाही करायचं आहे. पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन बघा, त्याची आन्सर्स बघा. तुम्हाला ती टोटली डिफरंट दिसेल की कुठल्याही एका पॉईंटवर आहे असा प्रश्न आलेला नाही आहे एक्झाममध्ये. त्यामुळे प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी क्वेश्चन्सची प्रॅक्टिस कराल ना, तितका तुमचा अभ्यास खूप छान होईल. फक्त क्वेश्चन आन्सरिंगला भर द्या. ओके. तर त्यानंतर क्वेश्चन पेपर आता तुम्हाला जे जुने विद्यार्थी आहेत, जे 1-2 वर्षापासून अभ्यास करतात, त्यांना हे सगळं स्वरूप माहीतच असेल. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना फक्त मी इथे थोडक्यात सांगते की आपली जी राज्यसेवा एक्झाम असते त्याचे प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. प्रिलियम्स ही आपली 400 मार्क्सची असते. त्यामध्ये जीएसचा पेपर 200 मार्क्सचा असतो आणि सीसॅटचा पेपर 200 मार्क्सचा असतो. आणि जीएसमध्ये करंट अफेअर, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स असे 6 विषय असतात. त्या 6 विषयांवर जीएसचा एक पेपर असतो. आणि सीसॅटमध्ये कॉम्प्रेन्शन, रिझनिंग, मॅथ्स, आकलन क्षमता वगैरे याच्यावर एकूण 80 मार्क्सचा पेपर असतो. तर जीएसचा जो प्रश्न असतो ना, त्यामध्ये मी इथं क्वेश्चन्सची संख्या दिलेली आहे. ही मी अंदाजे दिलेली आहे की सर्व एक्झामचा स्टडी करून वगैरे या विषयावर इतके सरासरी प्रश्न आलेले आहेत, याचा फक्त अंदाज मांडून मी इथे दिलेला आहे. असं नाही की ह्या वर्षीच्या एक्झाममध्ये करंट अफेअर्सचे 20च प्रश्न येणार आहेत. ते कमी किंवा जास्त पण असू शकतात. ओके.
आणि कसं असतं, एक ॲव्हरेज काढलेला आहे मी इथे फक्त. तर जसं की आपल्याला माहीतच आहे की जे जनरल नॉलेजचे प्रश्न असतात, करंट अफेअर्सचे आणि सायन्सचे प्रश्न असतात ना, ते बऱ्यापैकी 40पर्यंतचे, म्हणजे मोस्टली जनरल करंट अफेअर्स आणि सायन्सशी रिलेटेड जास्त प्रश्न आजपर्यंत विचारले गेलेले आहेत, 40पर्यंत. त्याच्यानंतर हिस्ट्री आणि जॉग्रफीला 31 ते 34च्या दरम्यान प्रश्न विचारले जातात. तसेच इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स ते असं त्यामध्ये 15च्या आसपास वगैरे असे प्रश्न विचारले जातात. त्याचं एक ॲव्हरेज मी इथं काढलेले आहे. तुम्ही असं समजू नका की इतकेच प्रश्न येणार आहेत वगैरे. ओके. तर टाईम मॅनेजमेंट. आता बघा, आपल्या एक्झामला एकूण 30 दिवस उरलेले आहेत. ओके. मी इथं 5च सब्जेक्ट कन्सिडर करते: करंट अफेअर्स, सायन्स, हिस्ट्री, जॉग्रफी, करंट अफेअर्स, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स. हे 5 सब्जेक्ट आहेत ना, हेच तुम्हाला पक्के करायचे आहेत. आणि सायन्स हा सब्जेक्ट असा आहे, तुम्ही जितकं कराल तितकं कमीच आहे. त्यामुळे सायन्स हा सब्जेक्ट तुम्हाला एक्झामच्या आदल्या दिवशीपर्यंत रोज करायचं आहे. ओके. तर ह्या सर्व विषयांना ना सरासरी आपल्याकडे 6 दिवस मिळतात आपल्याला एका सब्जेक्टला. आणि सायन्स हा विषय मी परत एकदा सांगते की तुम्हाला रोज करायचं आहे. आणि तुम्ही जर एका विषयाला जर 6 दिवस मिळतात, त्या 6 दिवसांमध्ये तुमचं स्टेट बोर्ड पण आता आपण इतकी बुक्सचे म्हणजे आपण वाचन केलेलं आहे, त्यामधले आता आपल्याला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते लगेच आता पटकन, आता पुस्तक घेतलं ना की आपल्याला लगेच कळतं की ह्यातील कुठला पॉईंट आपल्याला स्किप करायचा आहे, कुठला पॉईंट आपल्याला लक्ष देऊन करायचं आहे, हे सर्व आपल्याला लगेच कळतं. त्यामुळे एक तीन तीन दिवसामध्ये ना तुम्ही एक जीएसचं बुक आरामात आता कव्हर करतात आणि करू शकता. आणि तेवढं स्पीड आता तुमचं असलंच पाहिजे. तर 6 दिवस तुम्हाला एका सब्जेक्टला मिळतात. तर ह्या 6 दिवसांमध्ये तुमचं जीएसचं बुक पण वाचून होतं, रेफरन्स बुक पण वाचून होतं, आणि स्टेट बोर्डची जी इम्पॉर्टंट बुक्स आहेत, म्हणजेच आपण हिस्ट्रीचं म्हणायला गेलो तर 11वीचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे. अशी जी इम्पॉर्टंट बुक्स आहेत ना, ती वाचायला घ्या. तर ह्या 6 दिवसांमध्ये ती आरामात होतात. जर तुम्ही दिवसातून एक 10 ते 11 तास दिला ना, तर आरामात 6 दिवसांमध्ये तुमचा एक सब्जेक्ट होतो. त्यामध्ये मी टाइम टेबल म्हणजे असं केलेलं आहे की सकाळी आपण एक 7पर्यंत सगळे अभ्यासाला बसतातच, पण मी असं ठरवलं की एक 8 ते 12:30 पकडा, की सकाळी एकेकांना लेट उठायची सवय वगैरे असते. तर 8 ते 12:30 आपल्याकडे 4.5 तास असतात. यामध्ये तुम्ही जीएसचा विषय घेऊ शकता. त्याच्यानंतर 12:30 नंतर जेवण वगैरे, फ्रेश रेस्ट वगैरे हे सगळं मिळून 2पर्यंत आपण फ्रेश होतो. आणि 2 ते 5 या वेळेमध्ये आपण सीसॅट घ्यायचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आपला सीसॅटचा पेपर देखील दुपारच्या वेळेमध्येच असतो. त्यामुळे आपण मेंटली प्रिपेअर असलं पाहिजे. एकेकांची कारणं असतात की दुपारी मला झोप येते, हे असली कारणं आता देऊच नका. 2 ते 5 तुम्हाला कंटिन्युअसली सीसॅट करायचंच आहे. कारण सीसॅट हा सब्जेक्ट असा आहे ना, स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे की यामध्ये जर तुम्ही जास्त मार्क्स मिळवले ना, तर तुम्ही आरामात पास होऊ शकता. त्यामुळे सीसॅटची तुम्हाला जितकी करता येईल तितकी जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. 2 ते 5 कंटिन्युअसली 3 तास तुम्हाला सीसॅटला द्यायचेच आहेत. त्यानंतर 5 नंतर थोडा आराम वगैरे करून, रेस्ट वगैरे करून 6 ते 8 या वेळेमध्ये परत 2 तास तुम्ही परत जीएस, म्हणजे जो सकाळी सब्जेक्ट घेतला असेल तो परत तुम्ही 2 तास घेऊ शकता. इतका जर वेळ दिला ना, तर तुमचा 3 दिवसात आरामात जीएसचं एखादं बुक कंप्लीट होऊ शकतं. ओके. आणि त्याच्यानंतर 8 नंतर 9 नंतरचा जो वेळ आहे ना, त्या वेळेमध्ये कधीच कुठलाही नवीन टॉपिक, नवीन सब्जेक्ट सुरू करायचा नाही. 9 नंतरचा जो वेळ आहे ना, तो फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठीच दिला पाहिजे. जे तुम्ही दिवसभरामध्ये अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन 9 नंतर करायचं आहे. 9 नंतर कुठलाही अदर टॉपिक वाचायला घ्यायचा नाही आहे. जे तुम्ही सर्व केलेलं आहे त्याचं रिव्हिजन केलं पाहिजे. रिव्हिजन मस्टच आहे, तुम्ही रिव्हिजन केलंच पाहिजे. तर मला खात्री आहे की तुम्ही या टाईमनुसार, हे असं टाईम जर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला देत गेला तर आरामात तुमचा जीएसचे सर्व विषय कवर होतील आणि तुम्ही आरामात प्री पास व्हाल. ओके. त्याच्यानंतर सीसॅट.
सीसॅटचा पेपर आपल्याला माहिती आहे 80 प्रश्न असतात 200 मार्क्ससाठी. तर ह्याच्यामध्ये एक 50 उतारे असतात. बुद्धिमत्तेचे 14 प्रश्न येतात. हे ॲव्हरेज आहे. मी परत एकदा सांगते, मी असं कन्फर्म सांगत नाही की इतकेच प्रश्न येणार. उतारे 50 प्रश्न असतात. बुद्धिमत्तेचे एक सरासरी 14 प्रश्न असतात. मॅथ्सचे 11 प्रश्न असतात आणि आकलन क्षमतेचे 5 प्रश्न असतात, ज्याला आपण डिसिजन मेकिंग म्हणतो. तर हे जे पाच प्रश्न आहेत ना, ह्याचे मार्क्स आहेत ना, हे आपल्या हातचे मार्क्स असतात. ह्याच्यामध्ये कुठलंही निगेटिव्ह मार्किंग नसतं. याच्यामध्ये एखादी सिच्युएशन दिलेली असते, ॲज अ ऑफिसर म्हणून तुम्ही कोणते निर्णय घ्याल ही तुमची आकलन क्षमता तिथे चेक केली जाते आणि हे आपले हातचे मार्क्स असतात. इथे हातचे मार्क्स घालवू नका विद्यार्थी मित्रांनो. तर यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस मस्ट आहे. सीसॅटसाठी तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितकी कमीच आहे. मला पर्सनली माझं ओपिनियन असं आहे की सीसॅटची तयारी तुम्ही पूर्ण वर्षभर केलीच पाहिजे. 1 वर्ष आधी जेव्हा तुम्ही अभ्यास करायला म्हणजे MPSCमध्ये येता, राज्यसेवेची तयारी करायला सुरुवात करता, राज्यसेवा एक्झामची, तेव्हापासून तुम्ही सीसॅट केलंच पाहिजे. दुपारचा रोजचा 1 तास तुम्ही दिलाच पाहिजे. आणि आता 1 मंथ राहिलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की दुपारचं 2 ते 5 असे 3 तास तुम्ही सीसॅटला दिलेच पाहिजे. यामध्ये क्वेश्चन पेपर आयोगाचे जे आधीचे झालेले क्वेश्चन पेपर आहेत, जितके तुम्हाला मिळतील 2011 पासून 13 पासून आत्तापर्यंतचे जितके क्वेश्चन पेपर मिळतील ते पहिला सोडवायला घ्या. जर तुमच्याकडे एखादे पहिले क्वेश्चन पेपर असतील, टेस्ट सिरीज वगैरे असेल, जुन्या टेस्ट सिरीज तुमच्याकडे अवेलेबल असतील, आता जर तुम्हाला नवीन टेस्ट सिरीज अवेलेबल होत नसतील आणि टेलिग्रामवर खूप टेस्ट सिरीज वगैरे येतात पण ते सोडवायला एकेकांना अवघड जातं, तर जे तुम्ही गेल्या वर्षी वगैरे किंवा जे जुने विद्यार्थी आहेत त्यांच्याकडूनही तुम्ही अवेलेबल करू शकताय. त्या टेस्ट सिरीज मिळवा आणि जास्तीत जास्त सीसॅटची प्रॅक्टिस करा. सीसॅटला तुम्ही जितकं कराल तितकं कमीच आहे. आणि परत एकदा सांगते की सीसॅटला स्कोरिंग झालंच पाहिजे. जर तुम्ही सीसॅटला स्कोर केला ना, तुम्ही प्रिलियम्स राज्यसेवा प्री एक्झाम आरामात क्वालिफाय होतात. त्यामुळे सीसॅटचं मला वाटते तुमचं टार्गेट आता 150+ असलंच पाहिजे. तुम्ही सीसॅटला 150+ गेलाच पाहिजेत. ओके, तर हे सगळं. आणि कॉम्प्रेन्सेशन उताऱ्याचे 50 मार्क्स असतात ना, तर तुम्हाला ना आतापासूनच प्रॅक्टिस करा की एका तासामध्ये तुम्हाला 10 उतारे व्हायलाच पाहिजेत तुमचे. आणि उतार्यांचं पण कसं असतं ते एक उतारे म्हणजे असे 10च उतारे येतील असं नाही, ते त्याच्या साईजवर अवलंबून असतं. छोटे उतारे असतील ना तर 10, एकदा असं झालेलं आहे की उतार्यांची साईज मोठी आणि 7-8 उतारे देखील एक्झाममध्ये आलेले आहेत. मग त्यासाठी तुमची प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एका तासामध्ये 10 उतारे सोडवता आलेच पाहिजे. त्यासाठी तुम्ही फावल्या वेळेमध्ये सुद्धा ना, जर तुमचं वाचन जास्त असेल ना तर, आणि फावल्या वेळेत जर तुम्ही असे उतारे वगैरे सोडवायला घेतले, मार्केटमध्ये पण कॉम्प्रेन्सेशनचे बरेचसे पब्लिकेशनची बुक्स अवेलेबल आहेत, त्यामध्ये फक्त उतारे येतात. तर ते सुद्धा तुम्ही घेतले आणि फावल्या वेळेमध्ये जर तुम्ही ते सोडवत गेला ना तर आरामात तुम्ही एका तासामध्ये 10 उतारे सॉल्व करू शकताय. ओके, तर मला अशी खात्री आहे की जर तुम्ही या टाईमनुसार आणि जे मी आता सांगितलं या स्ट्रॅटर्जीनुसार तुम्ही स्टडी केला ना, तर तुमचा आरामात या 1 महिन्यामध्ये सर्व कवर होईल. आणि मी एक जनरली सांगते की आपण अभ्यास सुरू करताना आजपर्यंत कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आधी पाहायचे. आणि अभ्यास करताना मनातल्या मनात प्रश्न देखील तयार करा. आणि त्याचबरोबर जो भाग लक्षात राहणार नाही अथवा महत्त्वाचा वाटतो ना त्याचे शॉर्ट्स नोट्स काढायला सुरुवात करा. म्हणजे हे मी असं जुन्या म्हणजे जे विद्यार्थी अभ्यास करतायत, जे आता रेंजमध्ये आहेत त्यांच्यासाठी देखील सांगते. आणि जे नवीन या फील्डमध्ये येणार आहेत ना त्यांच्यासाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्यासाठी मी हे परत सांगते की नोट्स काढा तुम्ही. आणि वाचताना घाई अजिबात करायची नाही, शांतपणे समजून घेऊन वाचायचं आहे. आणि एखादी कन्सेप्ट जर समजत नसेल तर ज्याला म्हणजे त्या विषयावर चांगली पकड आहे, जे आपले मित्र वगैरे असतात ना, त्यांना ते प्रश्न विचारायचे आहेत आणि त्यावर आधारित प्रश्न कोणत्याही क्वेश्चन सेटमधून सोडवायचे आहेत. म्हणजे एखादा आपण पॉईंट केला, एखादा चॅप्टर वाचला तर त्याच्यावर आधारित क्वेश्चन सेट आपल्याकडे असलेच पाहिजे. 1-2 क्वेश्चन सेट घेऊनच ठेवा. आणि एखादा टॉपिक वाचला ना लगेच क्वेश्चन सेटमधले क्वेश्चन्स करायचो, तो टॉपिक तुमचा तिथल्या तिथे परफेक्टच होतो. तर त्यावर आधारित तुम्ही क्वेश्चन सेटमधून प्रश्न देखील सोडवायचे आहेत. आणि मागील एक्झाममध्ये आपण का फेल झालो
त्याची देखील कारणं शोधायची आहेत आणि ती एका डायरीमध्ये लिहून ठेवा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि अभ्यासासाठी एक छोटासा ग्रुप तयार करा आणि एकमेकांना ते आपल्या नोट्स देखील शेअर करत जावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या किंवा पुस्तकसूची आणि अभ्यासाच्या स्ट्रॅटर्जीमध्ये गोंधळून जाऊ नका. म्हणजे वेगवेगळे पुस्तकं घ्यायची, खूप रेफरन्स बुक्स वगैरे यूज करायची, ह्या सगळ्यांमध्ये गोंधळून जाऊ नका. कोणतेही थोडकीच म्हणजे तुम्हाला जी योग्य वाटतील ना ती थोडकीच बुक घ्या आणि तीच रेफर करा. 10 पुस्तकं वाचण्याला काही अर्थ नाही, एकच पुस्तक तुम्ही 10 वेळा वाचा. ओके. तर आणि ही परीक्षा पास होण्याचा कोणताही एक असा विशिष्ट मार्ग नाही आहे. वेगवेगळ्या मार्गाने तुम्ही यशस्वी होऊ शकता. त्यातील कोणता पण एक चांगला मार्ग जो तुमच्या सोयीचा असेल तो निवडा. आणि भरमसाठ पुस्तके खरेदी करू नका. अजून पण मी तुम्हाला सांगते, कोणतंही एकच बुक चांगलं पक्कं करा, कारण ही परीक्षा पुस्तकांची नाही आहे. ओके. आणि आपण जे वाचलं आहे त्यावर आपल्याला कॉन्फिडन्स असायला हवा. आणि सर्वात मेन थिंग म्हणजे मोबाईल, त्याचा मोबाईलचा यूजही कसा करावा त्याचीही मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. ओके. तर किती तास अभ्यास केला यापेक्षा किती तो अभ्यास आत्मसात झाला यावर भर द्या. आणि भरपूर बऱ्यापैकी 70 to 80% प्रश्न हे शालेय पुस्तक, इकॉनॉमिक सर्वे, लोकराज्य, परिक्रमा मॅगझिन्स आणि या सर्वांची ना रिव्हिजन करा. म्हणजे मला पर्सनली म्हणजे मी सुद्धा ॲनालाइज केलेलं आहे की बऱ्यापैकी म्हणजे 70 to 80 प्रश्न जे आहेत ना ते शालेय पुस्तकं, इकॉनॉमिक सर्वे, लोकराज्य परिक्रमा ही जी मॅगझिन आहेत ना यामधूनच येतात. तर ह्याचे रिव्हिजन जास्तीत जास्त केलं पाहिजे. आणि गेला एक म्हणजे हे सर्व केलंच पाहिजे आणि त्यावर भर देखील दिला पाहिजे आणि चांगला अभ्यास देखील तुम्ही करायचा आहे. लक्षात घ्या, ही तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा आहे. आणि जे उमेदवार UPSC आणि MPSC या दोघांचाही अभ्यास करतात त्यांनी कोणतीही एकच परीक्षा द्या, कारण दोन्ही एक्झामचा अभ्यासक्रम, अभ्यासाचा अप्रोच आणि परीक्षा पद्धतीमध्ये फरक आहे. जर तुम्ही UPSCचा अभ्यास केला नसेल तर MPSC द्या. आणि जर तुमचं ऑप्शनल सब्जेक्टचा अभ्यास चांगला असेल, तो तुम्ही पूर्ण केला असेल तर तुम्ही UPSC करा. जे लोक नोकरी करत असतील त्यांनी दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास, म्हणजे इतका 5 ते 6 तासांचा अभ्यास तुम्हाला सफिशियंट आहे. आणखीन या क्षेत्रात नव्याने येणारे जे उमेदवार आहेत, जर तुमचा खरंच यामध्ये इंटरेस्ट असेल तरच तयारी करा. मी इथे काही कुणाला डिमोटिवेट करत नाही आहे, कारण कॉम्पिटिशन खरंच खूप वाढलेलं आहे आणि जागा त्या प्रमाणात खूप कमी आहेत. यामध्ये अनिश्चितता देखील वाढलेली आहे. तुमचे आवडते क्षेत्र काय असेल ते निवडा. कोणी सांगितले म्हणून अथवा कोणती तरी जाहिरात, व्हिडिओ पाहून या क्षेत्रामध्ये पडू नका. प्रथमतः ही पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही आहे. मी याआधी तुम्हाला सांगितलेले आहे की ही पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही आहे. आपण कशासाठी व का अभ्यास करत आहोत याची जाणीव आपणास सतत असायला पाहिजे. आणि परीक्षेचं स्वरूप पहा, कोणत्या विषयावर आपली कमांड नाही तो सब्जेक्ट तुम्ही प्रथम करायला घेतला पाहिजे. आणि एक सब्जेक्ट एकदाच घ्यायचा आहे आणि अभ्यास पूर्ण करायचा आहे. प्रश्न सोडवायचे आहेत, शॉर्ट नोट्स काढायचे आहेत. आणि इथं प्रत्येक सब्जेक्टमध्ये पारंगत होणं गरजेचंच आहे. अभ्यासाबरोबर स्वतःवर देखील विश्वास आणि कंट्रोल ठेवणं देखील गरजेचं आहे. आणि कंट्रोल हा हवाच. आणि जर अभ्यास करताना एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचे प्रथमतः बेसिक चांगले करून घ्या. अभ्यास करताना घाई करू नका. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक देखील घेऊ नका. आणि आपल्या मित्रांकडून समजून घ्या, त्या टॉपिकच्या नोट्स काढा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. ओके. आणि मुख्य परीक्षेचा 40% भाग हा पूर्व परीक्षेतील सिलेबसमध्ये आहे. जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याचा दररोज स्टडी करा आणि कोणत्याही विषय ऑप्शनल ठेवू नका. दररोज केलेल्या अभ्यासाची त्याच दिवशी रिव्हिजन देखील करा. मी तुम्हाला सांगितलेले आहे की रोज तुम्ही जो अभ्यास करताय त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे. ओके. आणि त्यासाठी 9 PM रूल लक्षात ठेवा. तो मी तुम्हाला सांगितलेलाच आहे की रात्री 9 नंतर ना अभ्यास तिथे स्टॉप करायचा आणि जो आपण दिवसभर केलेला अभ्यास आहे त्याचा रिव्हिजन करायची आहे. ओके. आणि जो आपण दररोज स्टडी करतो
त्याची ना सकाळीच तयारी करायची आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील करायचा आहे. त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आपण किती पेजेस वाचणार आहोत असं करायचं नाही आहे. आपण आपला सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे सकाळी ठरवताना पेजेस नाही ठरवायचे, सिलेबसचा किती भाग पूर्ण करणार आहोत असं नियोजन आपलं असायला पाहिजे. आणि आपण केलेला अभ्यास फावल्या वेळात आपल्या फ्रेंड्सना देखील सांगायचं आहे. आपण काय अभ्यास केला ते सांगितल्यामुळे काय होतं की आपण केलेला अभ्यास आणखीन पक्का होतो. ग्रुप डिस्कशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. हे नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि जे ह्या वर्षी आता एक्झाम देणार आहेत नेक्स्ट मंथमध्ये, त्यांना मी हे जे काही टाईम टेबल वगैरे सांगितलेले आहेत, हे जे काही पॉईंट सांगितलेले आहेत ते तुम्ही चांगले लक्षात ठेवा. आणि मला अशी खात्री आहे, हे जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं, जर याप्रमाणे तुम्ही अभ्यास केला तर शेवटच्या 1 महिन्यात पूर्ण तुम्ही रिव्हिजन कंप्लीट केला तर मला अशी खात्री आहे की तुम्ही आरामात प्रिलियम एक्झाम पास होऊन जाल. ओके. तर यामध्ये जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते देखील कवर करण्याचा प्रयत्न करेल. आणि लेक्चरमध्ये काही डाऊट असेल तर तोही तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा. आणखीन काही प्रश्न असतील तर तेही सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. कंबाईन एक्झामविषयीचं देखील नियोजन आपण थोड्याच दिवसात अपलोड करणार आहोत. तसंच जे विद्यार्थी नेक्स्ट मंथमध्ये प्रिलियम्स एक्झामिनेशन देणार आहेत त्या सर्वांना ऑल दी बेस्ट. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.